नमस्कार. आज आपण एका कवितेबद्दल बोलणार आहोत. चंद्रकांत चन्ने यांची कविता फोडणीचा भात. ही कविता लिहिली आहे मुंबईत 6 नोव्हेंबर 2025 रोजी. आणि नाव ऐकून वाटेल की ही एका पदार्थाची गोष्ट आहे. फोडणीचा भात, अगदी साधा महाराष्ट्रीयन घरांमध्ये ओळखीचा. पण यात फक्त भात आणि फोडणी नाहीये, बरंच काही आहे. हो, म्हणजे आपण या कवितेतून काय काय बघणार आहोत तर फोडणीच्या भाताचे अर्थ कसे बदलत गेलेत, पिढ्यांमधले फरक, गरिबीच्या काही आठवणी आणि आजच्या काळात या पदार्थाकडे कसं पाहिलं जातंय यावर बोलूया. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. कवितेची सुरुवातच काय ना थोडी गमतीशीर आहे. कवींच्या नातवाची चिडचिड आहे. त्याला रोज सकाळी तोच फोडणीचा भात नको असतो. काय तेच तेच अशी त्याची तक्रार. मला वाटतं हे अगदी स्वाभाविक आहे आजकाल. म्हणजे पिझ्झा बर्गरच्या जमान्यात बरोबर. त्या मुलाला फोडणीचा भात म्हणजे काय हेच नीट माहीत नसेल कदाचित, किंवा त्याची किंमत नसेल. हो, हीच तर गंमत आहे. कवी हेच सांगतात सुरुवातीला. हो. आणि मग ते स्पष्ट करतात की फोडणीचा भात म्हणजे काय. तर रात्री उरलेला भात, त्याला दिलेली फोडणी. चमचाभर तेल असेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता हो. आणि असलाच तर कांदा किंवा मसाला, साधं काहीतरी. कवी म्हणतात की आईच्या हातच्या त्या फोडणीच्या भाताला चव होती, स्वर्गीय चव. पण गंमत बघा, ही स्वर्गीय चव आठवताना कवीला फक्त आनंद नाही आठवत. नाही. त्यांना आठवतं ते घरातलं 18 विश्व दारिद्र्य. म्हणजे किती टोकाचा विरोधाभास आहे बघा. अगदी. सकाळच्या जेवणाची भरांत असायची, अनेक रात्री तर फक्त पाणी पिऊन काढल्याचं ते सांगतात. हो. आणि म्हणूनच ते म्हणतात की ते लहानपण आठवावंसं सुद्धा वाटत नाही. किती म्हणजे काय म्हणतात त्याला, बोचऱ्या आठवणी आहेत त्या. आणि याचमुळे कवितेतला तो महत्वाचा मुद्दा येतो, तो विरोधाभास. कवी नातवाला काय म्हणतात, पिलू, फोडणीचा भात फक्त श्रीमंतांचीच डिश आहे रे. हो, हे वाचताना मी पण थोडं थांबलो. कारण आपण तर फोडणीच्या भाताला गरिबीशी जोडतो, उरलेलं अन्न वापरण्याशी जोडतो. मग श्रीमंतांची डिश कशी? बरोबर. पण कवींची श्रीमंतीची व्याख्या वेगळी आहे इथे. ते म्हणतात, फोडणीचा भात बनवायला आधी भात उरायला पाहिजे. अच्छा. हो, भात उरणं म्हणजे घरात काहीतरी शिल्लक असणं. जिथे रात्री खायलाच मिळत नाहीये तिथे उरणार काय. त्यांचा तो प्रश्न आहे ना, उपाशा घरी रात्रीचं काय उरतं. जिथे उरतं तिथेच शिजतं. म्हणजे जिथे काहीतरी आहे तिथेच उरलेल्यातून काहीतरी बनू शकतं. म्हणजे ही असण्याची श्रीमंती आहे, अन्न शिल्लक असण्याची श्रीमंती, पैशांची नाही. अगदी. मग याचा अर्थ काय होतो की एकेकाळी जो गरिबीत पोट भरायचा आधार होता, तो पदार्थ आजच्या काळात जिथे अन्न वाया घालवणं सामान्य आहे, किंवा जिथे हाच पदार्थ 5 स्टार हॉटेलमध्ये महागडी डिश म्हणून विकला जातो. बरोबर. तिथे तो खरंच श्रीमंतांचे चोचले किंवा एक एक्सपेन्सिव्ह डिश वाटू शकतो का? कवी जणू हेच तर सुचवत नाहीयेत ना, की गरिबांच्या हक्काची ही साधी गोष्ट पण आता राहिली नाहीये त्यांच्यासाठी. हो, अगदी. हाच तर कवितेचा गाभा आहे असं मला वाटतं. फोडणीच्या भाताच्या निमित्ताने कवी कितीतरी गोष्टींना स्पर्श करतात. बदललेली जीवनशैली आहे, पिढ्यांमधलं अंतर आहे. नातवाला तो भात जुनाट वाटतो, तर कवीसाठी त्यात आईच्या हातची चव आहे आणि गरिबीची आठवण पण आहे. एकाच पदार्थाचे किती वेगवेगळे अर्थ आहेत बघा, काळानुसार, अनुभवानुसार. बरोबर. आणि हीच गोष्ट कवी अधोरेखित करतात, की एका साध्या पदार्थाभोवती आठवणींचं, भावनांचं, सामाजिक परिस्थितीचं किती मोठं जाळं विणलेलं असू शकतं. खरंय. तर थोडक्यात काय, तर चंद्रकांत चन्ने यांची ही कविता फोडणीच्या भाताला फक्त एक खाद्यपदार्थ म्हणून बघत नाही, तो एका बदलत्या सामाजिक आणि भावनिक वास्तवाचा प्रतीक आहे. गरिबी, आठवण, नोस्टॅल्जिया आणि पिढ्यांमधला संवाद किंवा त्याचा अभाव हे सगळं यातून दिसतं. जाता जाता एक विचार येतो मनात. बोला. की आपल्या रोजच्या जगण्यातल्या अशा कित्येही सामान्य गोष्टी असतील नाही का. हो. एखादा पदार्थ, एखादी वस्तू, एखादी परंपरा असेल, हो, ज्यांचे अर्थ वेगवेगळ्या पिढ्यांसाठी किंवा वेगवेगळ्या लोकांसाठी पूर्णपणे वेगळे असू शकतात. अगदी. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा कोणता फोडणीचा भात असेल, जी गोष्ट साधी वाटेल पण तिच्यामागे खूप साऱ्या आठवणी, खूप सारे अर्थ दडलेले असतील. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. खरंच खूप छान विचार आहे हा. आणि या विचारासोबतच आपण आज इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.